नमस्कार. आज काही कामानिमित्त जात आहे लोणार येथे. पावसाचं वातावरण होतं म्हणून रेनकोटही सोबत होता. लेकिन ये साला कर क्या जिंतूर रहा है मध्ये आल्यावर थोडंसं फ्रेश झालो. क्यों हिला डाला ना. आपली गाडी काही पाण्यावरती चलत नाही म्हणून टाकलं मग 500चं पेट्रोल. रस्त्यामध्ये ही मुलं भेटले आणि म्हणले आम्हाला समोरच्या गावावरती सोडा. मग घेतलं त्यांना आपल्यासोबत. थोडं समोर गेले की आमच्या वैभव दादांचा चहाचा स्टॉल आहे. मग तिथे घेतला चहाचा आनंद. या ठिकाणून लोणार आहे फक्त 44 किलोमीटर्स. लोणार मध्ये फक्त 5 मिनिटाचं काम होतं आणि आत्याचं गाव होतं तिथून फक्त 15 किलोमीटर. तब्बल 15 वर्षानंतर मी आत्याच्या गावाला जाणार. मनामध्ये एक वेगळाच आनंद होता. गावामध्ये आल्यानंतर मेन रोड वरती धनलक्ष्मी नावाने मामांचं सुंदर असं शॉप आहे. गावामध्ये जुन्या पद्धतीची काही सुंदर अशी घरं सुद्धा होती. आज आहे वट सावित्री पौर्णिमा. गावामध्ये सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे. तर आत्यासोबत मी आलतो दर्शनासाठी. मग काय केली आमच्या आत्यांनी नंदी महाराजांची पूजा. मित्रांनो, हे मंदिर पुरातकालीन म्हणलं तरी चालेल. काळ्या पाषाण दगडावरती ही रेखाटन केलेली मूर्त आपण बघतायत. यांना अष्टभद्र असं म्हणतात. साईडला विठ्ठल रुक्माई आणि संत गजानन महाराजांचे सुंदर असं मंदिर होत. खूप दिवसानंतर आत्यांना आणि मामांना भेटले तर एक सेल्फी बनती है. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.